तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, एखादा योगी जर हवेमध्ये उडू शकत असेल, एखादा साधू जर का पाण्यावरून चालू शकत असेल, किंवा एखाद्या गुरुकडे लोक गेली असता लोकांच्या समस्या चमत्काराने जर का सुटत असतील, तर आपण त्याचा अर्थ असा लावतो की ज्या अर्थी ही लोक इतका चमत्कार करून दाखवत आहेत, त्या अर्थी ही लोक नक्कीच आध्यात्मिक असणार, आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ असणार. पण खरंच अध्यात्म आणि चमत्कार याचा एकमेकाशी काही संबंध असतो का? किंवा चमत्कार म्हणजे खरंच अध्यात्म असतं का, की आपण दोन वेगवेगळ्या गोष्टींना एकच समजतोय? मुळात लोक चमत्काराला अध्यात्माशी का जोडतात? यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्या समोर आजपर्यंत जेवढी चमत्काराची उदाहरणं आलेली असतात, ती सर्व उदाहरणं कुठल्या ना कुठल्या तरी आध्यात्मिक व्यक्तीच्या बाबतीत घडलेली असतात. म्हणजे आजपर्यंत आपण जे काही चमत्कार ऐकलेले असतात, त्यापैकी जास्तीत जास्त चमत्कार आपल्यापर्यंत इतिहासातून आलेले असतात. उदाहरणार्थ काही पौराणिक गोष्टी असतात, ज्या पौराणिक गोष्टींमध्ये एखादा देवाचा अवतार असलेला माणूस चमत्कार करून दाखवत असतो. तर काही साधू संतांच्या गोष्टी असतात, त्या संतांच्या बाबतीमध्ये देखील अनेक चमत्कार घडलेली उदाहरणं आपल्या ऐकिवात असतात. त्याचबरोबर काही चमत्कार या समाजामध्ये देखील घडत असतात. म्हणजे काही दैवी घटना घडतात, काही अलौकिक शक्ती असलेली माणसं देखील आपल्याला भेटत असतात, की जी स्वतः दावा करतात की आम्ही अलौकिक शक्ती असलेले आहोत. थोडक्यात हे चमत्कार आपल्या या जगामध्ये पूर्वापार चालत आलेले आहेत. इतकंच नाही तर आजच्या काळामध्ये देखील अनेक ठिकाणी काही चमत्कार घडल्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत असतात. पण हे सर्व चमत्कार कुठल्या ना कुठल्या तरी आध्यात्मिक व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडलेले असल्यामुळे लोकांची ही मानसिकता असते, लोकांची ही समज असते की चमत्कार हे आध्यात्मिक व्यक्तीच्या बाबतीत घडत असतात. याचा अर्थ अध्यात्माच्या मार्फत तुम्ही चमत्कार घडवून आणू शकता, किंवा ज्या व्यक्तीकडे अलौकिक शक्ती आहे त्या व्यक्तीने नक्कीच अध्यात्माच्या जोरावरती अलौकिक शक्ती मिळवलेली असणार. पण खरं सांगायचं तर दरवेळेला हा समज बरोबरच असेल असं नाही. मुळात चमत्कार म्हणजे काय? तर चमत्कार म्हणजे असामान्य गोष्टी किंवा अनपेक्षित गोष्टी, असामान्य घटना किंवा अनपेक्षित घटना ज्यांना आपण चमत्कार मानतो. असामान्य घटना म्हणजे अनकॉमन घटना, की ज्या कॉमनली घडत नाहीत, ज्या घटना कॉमन नाहीये, ज्या घटना नेहमी पाहायला मिळतात, सर्रास सगळीकडे पाहायला मिळतात, अशा घटना नाही. ज्या घटना अनकॉमन आहेत, ज्या कधीतरी पाहायला मिळतात, त्याला चमत्कार असं म्हणतात. आता यामध्ये एखाद्या स्त्रीच्या गर्भामधून एका मुलाचा जन्म होणं, याच्या मागे काय घडत असेल हे अजूनही मनुष्याला शोधता नाही आलेलं, तरी सुद्धा मनुष्य त्याला चमत्कार म्हणत नाही, कारण ती गोष्ट रेग्युलर घडते, ती गोष्ट सर्रास घडते. पण जेव्हा एखादी अशी गोष्ट सर्रास घडत नाही, नेहमी घडत नाही, जेव्हा अशी गोष्ट अनकॉमन असते, तेव्हा आपण त्याला चमत्कार म्हणतो. त्याचबरोबर अनपेक्षित घटना म्हणजे ज्या घटनेची आपण आपल्या बुद्धीनुसार अपेक्षा नसते केलेली, आपल्याला हे माहितीच नसतं की असं काहीतरी घडू शकतं, आणि त्यामुळे आपण त्याची अपेक्षा पण नसते केलेली, अशा अनपेक्षित घटनांना चमत्कार असं म्हणतात. पण खरं सांगायचं तर या चमत्कारांच्या मागे, म्हणजेच या असामान्य घटनांच्या मागे, या अनपेक्षित घटनांच्या मागे अनेक निरनिराळी कारणं असू शकतात. उदाहरणार्थ अशा घटनांच्या मागे काही नैसर्गिक कारणं देखील असू शकतात, जसं की मेडिटेशनला बसलेलं असताना अनेकांना डोळ्यासमोर निरनिराळे रंग दिसतात, तर काही जणांना प्रकाश दिसतो. आता मेडिटेशनमध्ये असे अनुभव येणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, किंवा हा आपल्या नजरेचा खेळ देखील असण्याची शक्यता असते. याला आपण चमत्कार म्हणू शकत नाही, कारण त्याच्या मागे नैसर्गिक कारणं असतात. तर काही घटना या आपल्याच सायकोलॉजीमुळे देखील घडत असतात. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आजारी असताना त्या व्यक्तीला कुठल्या तरी महाराजांचा, कुठल्या तरी स्वामींचा, कुठल्या तरी गुरूंचा अंगारा आणून जेव्हा आपण देतो आणि तो अंगारा घेतला असता त्या व्यक्तीला बरं वाटायला सुरुवात होते. याच्या मागे त्याच व्यक्तीची सायकोलॉजी काम करत असते, ज्याला प्लासिबो इफेक्ट असं म्हणलं जातं. थोडक्यात याच्या मागे देखील कुठलाही चमत्कार नाहीये, तर याच्या मागे सायकोलॉजिकल रिझन्स असतात. तर काही घटना योगिक तंत्र वापरून देखील घडवून आणता येतात. जसं की काही योगी असे असतात ज्यांनी वर्षानुवर्ष साधना करून स्वतःच्या शरीरावर आणि मनावर आणि श्वासावर नियंत्रण मिळवलेलं असतं. असे योगी बराच वेळासाठी श्वास रोखून धरू शकतात, बराच वेळासाठी ते त्यांचे हार्टबीट्स एकदम संथ करू शकतात. पण याच्या मागे देखील योगिक तंत्र म्हणजे वर्षानुवर्ष केलेली साधना कारणीभूत असते. याच्या मागे देखील कुठलाही चमत्कार नसतो. असे हे योगी अनेक दिवस काही न खाता पिता देखील राहू शकतात.
तर काही घटनांच्या मागे योगायोग देखील असू शकतात. जसं की एखादी देवभोळी असलेली व्यक्ती जेव्हा खूप मोठ्या अपघातामधून बचावते तेव्हा त्या व्यक्तीला असं वाटतं की मी ज्या देवाचा भक्त आहे त्या देवानेच मला यातून वाचवलेलं आहे, पण कदाचित त्याच्या मागे निव्वळ योगायोग देखील असू शकतो. थोडक्यात ज्या घटनांच्या मागचं कारण आपल्याला समजलेलं नसतं त्या घटनांना आपण चमत्कार म्हणतो. अशा अनेक घटना असतात ज्या घटनांच्या मागचं कारण आपल्याला समजलेलं नसतं, पण कारण असतं. ते कारण अगदी सूक्ष्म असतं, पण तिथे कारण असतं आणि जोपर्यंत ते सूक्ष्म कारण आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण त्या घटनांना चमत्कार मानत असतो. पण अध्यात्मामध्ये या सूक्ष्म कारणांचा काहीच संबंध येत नाही. मुळात अध्यात्म म्हणजे काय, तर अध्यात्माचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे स्वतःला समजून घेणं. उदाहरणार्थात मी कोण आहे हा प्रश्न अध्यात्मामध्ये विचारला जातो. माझ्या भावना, माझं मन कशा प्रकारे काम करतं हे अध्यात्मामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर मानवी मनामध्ये भीती, अहंकार अशा गोष्टी देखील कशा उगम पावतात हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न अध्यात्मामध्ये केला जातो आणि या सर्व विकारांवर काम देखील केलं जातं. थोडक्यात अध्यात्म हा आतला शोध असतो. आपल्या अंतरंगामध्ये काय घडतंय, आपल्या या मनामध्ये काय घडतंय, मुळात मन म्हणजे काय, या सर्व विषय समजून घेण्याचं काम अध्यात्मामध्ये होतं. म्हणून अध्यात्माला आतला शोध असं म्हणण्यात आलेलं आहे. अध्यात्म हे बाह्य शक्ती या जगाला दाखवून या जगाला इम्प्रेस करण्यासंबंधित अध्यात्म कधीही नसतं. या सगळ्याचा अर्थ असा होतो की चमत्कार ही गोष्ट शक्तींशी संबंधित असते, तर अध्यात्म ही गोष्ट समजून घेण्याशी संबंधित असते. शक्ती आणि समज याच्यामध्ये फरक असतो. एखाद्या व्यक्तीकडे काही विशेष क्षमता असू शकतात, ज्या क्षमतांना ती व्यक्ती शक्ती म्हणू शकते आणि त्या शक्तीच्या जोरावर ती व्यक्ती चमत्कार देखील दाखवू शकते. पण खरंच ते चमत्कार असतात का हे आपण पाहणं खूप गरजेचं असतं. उदाहरणार्थात एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती इतरांच्यापेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग असेल, म्हणजे त्या व्यक्तीच्याकडे अशी कुठली तरी क्षमता आहे ज्या क्षमतेचा वापर करून ती व्यक्ती अशी घटना घडवून आणू शकते ज्या घटनेच्या मागचं सूक्ष्म कारण सामान्य माणसाला समजणार नाही. पण एखाद्या व्यक्तीकडे क्षमता आहे, एखाद्या व्यक्तीकडे सामान्य माणसांपेक्षा काहीतरी वेगळ्या शक्ती आहेत, याचा अर्थ त्या व्यक्तीकडे समज पण असेल असं होत नाही, जे अध्यात्माचं मूळ आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं शरीरावर नियंत्रण असू शकतं. स्वतःच्या शरीरावर त्याने इतकं नियंत्रण मिळवलेलं असेल की ती क्षमता वापरून, ती शक्ती वापरून ती व्यक्ती देखील काही अनाकलनीय घटना घडवून आणू शकत असेल. पण याचा अर्थ देखील ती व्यक्ती आध्यात्मिक आहे किंवा अध्यात्माचं जे मूळ समजून घेणं आहे ते त्या व्यक्तीने मिळवलेलं असेलच असं नाही. म्हणजेच क्षमता आहे म्हणजे आत्मिक समज देखील निर्माण झालेली आहे असा याचा अर्थ होत नाही. जसं एखादा उत्कृष्ट जादूगार असेल तर तो जादूगार एक उत्कृष्ट जादूगार आहे म्हणून तो एक उत्कृष्ट तत्वज्ञ देखील असेलच याची गॅरंटी नाही. पण जेव्हा आपण चमत्कार आणि अध्यात्म याचा एकमेकांशी संबंध जोडतो तेव्हा मग आध्यात्मिक मार्गावर असणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये काही धोका निर्माण होतो. या चमत्कारांचा काही धोका आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होऊ शकतो. जेव्हा लोक अध्यात्माला चमत्काराशी जोडतात तेव्हा अध्यात्माचा मूळ उद्देश अचीव न करता लोक चमत्काराच्या मागे लागतात आणि हा एक अत्यंत मोठा धोका आहे. हा धोका गैरसमजातून निर्माण झालेला आहे. कुठला गैरसमज की अध्यात्म आणि चमत्कार एकच, किंवा एखाद्या व्यक्तीने काहीतरी चमत्कार करून दाखवला म्हणजे ती व्यक्ती आध्यात्मिक आहे बरं का. हा अत्यंत मोठा गैरसमज आहे आणि या गैरसमजातून मग नंतर अध्यात्मामध्ये येणारी लोक सुद्धा त्या गोष्टी अचीव करण्याचा प्रयत्न करू लागतात. अध्यात्माचा मूळ उद्देश बाजूला राहतो आणि यांचा सगळा उद्देश हा चमत्कार अचीव करणं हाच असतो. त्याचबरोबर अध्यात्मामध्ये सुद्धा प्रश्न विचारणं गरजेचं असतं आणि ही प्रश्न विचारण्याची वृत्ती अशा प्रकारच्या चमत्कारांच्यामुळे कमी होऊ शकते. कारण ज्या अर्थी तुम्ही एखाद्या घटनेला चमत्कार मानताय याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या घटनेच्या मागे काय आहे, नक्की याच्या मागे काय कारण आहे, ही घटना कशामुळे घडली हा प्रश्न तुम्ही नाही विचारलेला. तुम्ही हा प्रश्न विचारायला हवात. घटना घडलेली नाही असं आमचं म्हणणं नाहीये, पण जर घटना घडली असेल तर त्यामागचं कारण शोधणं हे आपलं काम असतं. पण जर आपण कारण शोधलं नाही याचा अर्थ आपण कुठलाही प्रश्न विचारत नाही आहोत. त्यामुळे कदाचित मग आपली प्रश्न विचारण्याची वृत्तीच संपुष्टात येऊ शकते. आपण कुठलीही गोष्ट डोळे झाकून स्वीकारायला तयार होतो. हा देखील एक चमत्कारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
आणि जेव्हा प्रश्न विचारणं थांबतं तेव्हा अंधश्रद्धेला सुरुवात होते. जिथे आपण कुठलेही प्रश्न न विचारता समोरची घटना, समोरची गोष्ट डोळे झाकून स्वीकारतो, तिथपासूनच अंधश्रद्धा फोफावायला, अंधश्रद्धा निर्माण व्हायला सुरुवात होत असते. आणि मग अशा वेळेला अध्यात्म स्वतःचा मूळ उद्देश हरवून बसतो आणि केवळ मनोरंजन आणि श्रद्धेचा विषय बनून राहतो. आज अध्यात्म हा श्रद्धेचा विषय देखील आहे. केवळ मनोरंजन आणि श्रद्धेचा विषय या दोनच दृष्टिकोनातून आज आपण अध्यात्माच्याकडे पाहतो. आपल्याला असं सांगितलं जातं की तुम्हाला जर आध्यात्मिक मार्गावर यायचं असेल तर तुम्हाला केवळ तुमच्या मनामध्ये श्रद्धा असायला हवी. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो कुठलेही प्रश्न विचारायचे नाहीत. नाही, हे अध्यात्म नाही आहे. उलट अध्यात्माचा मूळ उद्देशच हा आहे की समजून घ्या. जोपर्यंत एखादी गोष्ट समजत नाही तोपर्यंत ती फॉलो करू नका, हेच अध्यात्म सांगतं. हीच अध्यात्माची खरी शिकवण आहे. त्याची सुरुवात अध्यात्म स्वतःला देखील समजून घ्या, स्वतःला देखील ओळखा, मी कोण आहे हे देखील ओळखा, हेच अध्यात्म सांगत असतं. आणि हाच अध्यात्माचा मूळ उद्देश आहे. या सगळ्याचा सारांश असा होतो की खरं अध्यात्म लोकांना शक्ती दाखवण्यात नाहीये, लोकांना इम्प्रेस करण्यामध्ये नाहीये, तर खरं अध्यात्म स्वतःच्या मनाला, स्वतःच्या अस्तित्वाला समजून घेण्यामध्ये असतं. म्हणूनच चमत्कार असू शकतात किंवा चमत्कार नसू देखील शकतात, पण एक गोष्ट मात्र निश्चित, चमत्कार असणं म्हणजे अध्यात्म असणं असा याचा अर्थ होत नाही. कारण खरं अध्यात्म आतल्या समजुतीत दिसतं, बाहेरच्या प्रदर्शनात नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला अध्यात्मामध्ये मिसलीड करतात आणि म्हणून काही जण असा दावा करतात की याच कारणासाठी अध्यात्मामध्ये गुरु असायला हवा, आध्यात्मिक मार्गावर गुरुची आवश्यकता हवी. पण खरंच आध्यात्मिक मार्गावर गुरु हवा का? किंवा जर आध्यात्मिक मार्गावर गुरुची आवश्यकता असेल तर ते गुरु शिष्याचं नातं कशा प्रकारे असायला हवं? कोणाला गुरु मानायचं, कोणाला गुरु मानायचं नाही? मुळात गुरुशिवाय अध्यात्मामध्ये कोणीही प्रगती करूच शकत नाही का? हा सर्व विषय याच्या पुढच्या भागामध्ये आपण सविस्तर, अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे याच्या पुढचा भाग देखील आवर्जून पहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्या कोर्सची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर आपल्या कोर्सची पूर्ण माहिती आहे. लिंकवर क्लिक करा, पूर्ण माहिती वाचून घ्या. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.